नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आज आपण आपल्या ऊस पिकासाठी ठिबक टाकतोय. परंतु हे ठिबक जे आहे हे 4-5 वर्षापूर्वीचं आहे. हे ठिबक आपण गेल्या 2 वर्षापूर्वी जो ऊस होता तो ऊसाचं ठिबक आहे. तर चला तुम्हाला दाखवतो की हे जुनं ठिबक ज्यावेळेस आपल्याला टाकायचं असतं त्यावेळेस काय अडचणी येतात. तर चला. तर हे बघा मित्रांनो, आपण आपल्या ऊसासाठी आज ठिबक टाकलंय. तर हे ठिबक साधारणतः एक 4 ते 5 वर्षापूर्वीचं आहे. तर हे ठिबक टाकताना ज्या काही अडचणी येतात, अडचणी एक अशा येतात की हे जे जुनं ठिबक होतं हे खूप प्रमाणात लिकेज झालेलं आहे. त्याला वेगवेगळ्या ठिकाणी कट करून त्या ठिकाणी जॉयनर बसावं लागतात आणि शासनाच्या नियमानुसार कमीत कमी 7 वर्षे एकदा ठिबकचं अनुदान दिल्यानंतर 7 वर्षे त्या शेतकऱ्याला अनुदान दिले जात नाहीत. आणि जे काही आजच्या कंपन्या मार्केटमध्ये आहेत, साधारणतः एक 4 ते 5च वर्ष त्यांनी दिलेलं ठिबक या ठिकाणी व्यवस्थित चालतं किंवा टिकतं. परंतु चला, आपण या ऊसासाठी जे जुनं ठिबक आहे आपलं 4 वर्षापूर्वीचं आपण ऊसालाच वापरलं होतं तेच ठिबक या ठिकाणी आपण वापरतोय. ते वापरण्याच्या वेळेस जे काही अडचणी येतात त्या अडचणी एक तुमच्या समोर दिसते बघा. आपण एक सबलाईन टाकली होती. सबलाईनला आपण जे जुने त्याचे होल आहेत त्याच होलावरती आपण या ठिकाणी लॅटर्न पसरलेत. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी उंदराने कुरतडलेली लॅटर्न आहे ती कट करून त्या ठिकाणी जॉईनर टाकून आपण ती जॉईन करतोय. तर मित्रांनो, एक असं सांगायचं आहे मला की जर आपण ठिबक गोळा करून ठेवलेला असेल तर कमीत कमी जमिनीपासून एक 4-5 फूट उंचीवरती ठेवा. आणि जर आपण ते शेतात झाड असेल आणि झाडाला जर टांगून ठेवलेलं असेल तर सगळ्यात उत्तम की त्या ठिकाणी उंदरं लागत नाही. आणि उंदरं न लागल्यामुळे ते ठिबक खराब होत नाही मित्रांनो. तर मला कमेंट करून सांगा की आपण ही काय पर्याय करताय. आणि हे जे सबलाईनला आपण शॉकेट टाकलं, हे शॉकेटचा उपयोग असा होतो की ज्यावेळेस आपल्याला अंतर मशागत करायची असते आपल्या ऊसामध्ये त्यावेळेस हे जे हे या ठिकाणी खोलतंय शॉकेट. हे खोलल्यानंतर काही भाग तिकडं काही भाग इकडं होतो आणि आपण ते मशागत करण्यासाठी पाईप आपण हा काढून ठेवू शकतो. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपला जो ऊस आहे कमीत कमी 1 ते 4 महिन्याचा ऊस झालेला आहे. तर या ठिकाणी आपण कशा प्रकारे ड्रिप टाकलंय हे तुमच्या समोरच आहे. तर मित्रांनो शासनाच्या अनुदानाच्या भरोश्यावर न बसता आपल्याला ज्या पद्धतीनं ठिबक करता येईल ते नॉन ISI असलं तरी चालेल. नॉन ISI ठिबक ही 2 वर्ष आरामशीर चालते. तर या ठिकाणी बघा, आपण जेवढं होईल तेवढं या ठिकाणी जॉईनर आणलेत, त्या ठिकाणी एंड क्लॅप आणले, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बरोबर आणलेत. तर मित्रांनो चला, आपण आपल्या ऊसाला ठिबक टाका, आपल्या पिकाला ठिबक करा आणि आपल्या उत्पन्नात वाढ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.